फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, कई सारे कपड़ों की वैरायटियां। आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने 1000 खोली मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते ब्रेकिंग न्यूज। नकाब पहनकर पड़ोसी के घर में चोरी, पुलिस की गिरफ्त में 2 आरोपी। ओशिवारा पुलिस स्टेशन क्षेत्र के तहत यमुनानगर में घर में चोरी की एक सनसनीखेज घटना हुई है। 2 इस्म नकाब पहनकर घर में चोरी कर रहे थे। घर में सीसीटीवी होने के कारण मालिक ने घर का सीसीटीवी फुटेज चेक किया, उसमें से 2 चोरी करते पाए गए। 26 दिसंबर को ओशिवारा पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया था। पुलिस ने मौके पर जाकर सीसीटीवी का निरीक्षण किया। चोरी करने वाले इस्म के पैरों में चप्पल नहीं थी, इसीलिए पुलिस को शक हुआ कि चोरी बिल्डिंग का ही कोई रहने वाले ने किया है। पड़ोस में रहने वाले मारुश मोटवानी का नाम सीसीटीवी फुटेज में दिखने लगा, इसलिए जब उससे पूछताछ की गई तो उसने कबूल कर लिया। मारुश मोटवानी के दोस्त प्रदीप कोरेजा की मदद से उसने नकली चाबी बनाई और कमरे में दाखिल हुआ। बताया जा रहा है कि घर से गहने और कुछ नकदी चोरी हो गई है। इन दोनों आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। उनके पास से करीब 23,40,000 रुपए बरामद किए गए हैं। पोलीस ठाणे हद्दीमध्ये यमुनानगर या NG एनक्लेट बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी 2901 नंबर हा फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटमध्ये हा भाड्याने घेतलेला आहे आणि अमित मसालिया आणि पायल मसालिया हे अब्रोडला गेलेले आहेत। त्यांच्या घरामध्ये CCTV फुटेज लावलेले आहे आणि त्याचा ॲक्सेस त्यांचा मुलगा इवान मसालिया याच्याकडे त्यांचा ॲक्सेस आहे। त्यांच्या मुलांनी त्यांच्या घरातील CCTV फुटेज पाहिले असता 2 इसम हे मुखवटा घालून आतमध्ये घरात घुसून चोरी केल्याचे त्यांना आढळले होते। म्हणून 26 डिसेंबर रोजी ओशिवरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यामध्ये ओशिवरा पोलीस ठाण्याचे API नागराळ आणि टीम यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या CCTV फुटेजची पाहणी केली असता ज्या इस्मानी चोरी केलेली आहे त्यांनी पायात चप्पल घातल्याचे नसल्याचे आढळून आले। त्यामुळे चोर हा या बिल्डिंगमधला तसावसा संशय बळावला, म्हणून बाजूच्याच फ्लॅटमध्ये राहणारा मारुश मोटवानी त्या CCTV फुटेजमध्ये त्याच्यासारखा दिसत असल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचा मित्र प्रदीप कोरेजा याच्याकरवी त्याने बनावट चावीचा वापर करून घरात प्रवेश करून आतील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरी केल्याचे सांगितले। यामध्ये या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 23,40,000 रुपयाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे। त्या दोघांनी वापरलेले लाल रंगाचे मुखवटे देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे। मोर अपडेट्स के लिए देखते रहें मानव समाचार, हमेशा सच के साथ।